वेदांतातील ग्रंथ श्रवण करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कार्याध्यास आणि कारणाध्यास याचा असंभव असा पूर्व पक्षाने आपला भाव प्रगट केलेला आहे. आणि तो भाव प्रगट करत असताना त्याचं मत आहे की जसं कार्याध्यासाचा असंभव आहे तसा कारणाध्यासाचा पण असंभव आहे. आणि ज्या अर्थी असंभव आहे त्या अर्थी तुम्ही जो सिद्धांत सांगता त्या अर्थी तो सिद्धांत तुमच्या ग्रंथाच्या संबंधाने जुळत नाही, तेव्हा ग्रंथाचा आरंभ निष्फल आहे असं मत प्रगट करून पुन्हा त्यांनी विचार मांडलेला आहे. जर याची निवृत्ती करायची असेल तर याच्याकरता ज्ञान उपयोगाचं नाही आहे. निवृत्त करण्याकरता तुमचा सिद्धांत काय आहे? जे ज्ञानाने निवृत्त होतं ते खोटं असतं. ज्ञानाने निवृत्त होतं ते खोटं असतं. ते म्हणते खोटं नाही आहे, तेव्हा ते ज्ञानाने निवृत्त होत नाही. जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होतं, असा नियम आहे. पण त्यांनी विचार मांडला की हे अनुभवाला जुळत नाही. तेव्हा आमचं मत आहे हे कर्माने निवृत्त होतं. जसं ज्ञानाने निवृत्त होतं म्हणता तुम्ही, तसं न होता हे कर्माने निवृत्त होतं. याचाच अर्थ की कर्मानेच मनुष्याला मोक्ष प्राप्त होतो, कर्मानेच त्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान होतं, असं त्यांनी मत मांडलेलं आहे. एकंदर या कार्याध्यासाचा आणि कारणाध्यासाचा स्वरूप सांगून त्याला सांगायचं आहे की जे ज्ञान होतं ते कर्माने होतं, जो मोक्ष होतो तो कर्माने होतो, तो ज्ञानाने होत नाही, असं त्यांनी मत प्रकट केलेलं आहे. तेव्हा कर्म हेच मोक्ष प्राप्तीचे साधन. कार्याध्यास आणि कारणाध्यास त्याला काय काय सामुग्री लागते, काय स्वरूप आहे, तुम्हाला समजलं असं समजून पुढे आपल्याला जायचं आहे. बरं का, समजलं ना? समजलं म्हटलं तर पुढे जायचं, नाही समजलं म्हटलं आणखी मागे रिव्हर्स गाडी ना. पण समजल्याशिवाय जायचं नाही. रोग निवृत्त झाल्याशिवाय डॉक्टर औषध द्यायचं थांबत नाहीत. बरं का, काही लोकांना वाटतं एवढ्या गोळ्या खाण्यापेक्षा आता नाही डॉक्टर थांबलंय दुखायचं. बरं का, थांबलेलं नसतंय. थांबलेलं बिल वाढायला लागलं आणि औषध घेऊन कंटाळा आला. म्हणजे आता बरं वाटेल, आता नको डॉक्टर औषध नको. तसं व्यवहारात चालतं पण तसं परमार्थात चालत नाही. बरं का, येस किंवा नो, हो कळालं नाही. बरं का, कारण नुकसान सांगणाऱ्याचं होत नाही, ऐकणाऱ्याचं नुकसान होतं. बरं का, सगळीकडे हेच तत्व लक्षात ठेवा. आज म्हणून तर त्याला बंधन घाट ना, तो श्रोत्रिय पाहिजे, ब्रह्मनिष्ठ पाहिजे, कृपाळू पाहिजे. आता सांगणारे पुष्कळ आहेत ना, सांगणारे पुष्कळ आहेत, पण ऐकणाऱ्याच्या मनातला जर संदेह नाही गेला तर अवघड होईल. म्हणून प्रत्येक गोष्टीचं आपल्याला स्वरूप कळालं पाहिजे. स्वरूप कळालं तर पुढे जायचं. एक एक गोष्ट समजून घ्यायची. नाही समजली तर 2 वेळा नाही समज 3 वेळा समज. आपल्याला काय हे काय 7 दिवसात ज्ञानेश्वरीचं पारायण संपवण्यासारखा कार्यक्रम नाही आपला. हरिपाठ रोज संपलाच पाहिजे. 7 दिवसात ज्ञानेश्वरीचं पारायण संपलं पाहिजे. तसं विचार सागर एका वर्षात संपला पाहिजे असं का नाही. जेव्हा संपेल तेव्हा संपेल. पण समजून घेणं फार महत्वाचं आहे. तेव्हा तुम्ही समज असलं म्हटलं तर आपण पुढं जाणार. बरं का, म्हणून पूर्व पक्षाच्या मताने कर्म हेच मोक्ष प्राप्तीचे साधन आहे. वेदबोधित कर्म, विहित कर्म, वेद
बोधित म्हणजेच विहित कर्म बरं का. आणि निश्चित कर्म असे दोन प्रकारचे आहे. विहित म्हणजे जे करा म्हणून सांगितले त्याला विहित म्हणतात, आणि जे करू नये म्हणून सांगितले त्याला निषिद्ध म्हणतात बरं का. विहित शब्दाचा अर्थ काय, हे अशा पद्धतीनं करा आणि हे असं करू नका. विहित म्हणजे असं करा, निषिद्ध म्हणजे असं करू नका. दोन प्रकारचं कर्म प्रत्येकाच्या जीवनामध्ये सांगितलं. विहित कर्माचा आणि निश्चित कर्माचा संबंध आहे. मग त्याची सोपी व्याख्या, जे वेदाने करा म्हणून सांगितलं त्याला म्हणतात विहित, आणि जे वेदाने करू नका म्हणून सांगितलं त्याला म्हणतात निषिद्ध. असे दोन प्रकारचे, हे दोन्ही वेदाने सांगितले बरं का. वेद विहित कर्म, एक विहित कर्म आणि निषिद्ध कर्म. वेदाने दोन्ही सांगितले, हे करा आणि करू नका. पुरुष प्रवृत्त्यर्थ जे सांगितले ते विहित आणि निवृत्त्यर्थ जे सांगितले ते निषिद्ध म्हणावे. म्हणजे काही फलाची प्राप्ती किंवा काय साधनामध्ये प्रवृत्त करण्याकरता जे कर्म सांगितलं ते विहित, आणि ते करत असताना काही कर्म त्याच्यापासून बाजूला होण्याकरता जे सांगितलं ते निषिद्ध बरं का. पुरुष प्रवृत्त्यर्थ जे सांगितले ते विहित. एखादा पुरुष कर्म करण्याकरता प्रवृत्त व्हावा हे अशा पद्धतीनं करा म्हणून सांगितलेलं आहे. आणि काही निवृत्ती करता सांगितले, एक काही प्रवृत्ती करता सांगितलं, एक निवृत्ती करता सांगितलं. एक प्रवृत्त होण्याकरता आणि एक निवृत्त होण्याकरता असा त्याचा अर्थ आहे बरं का. जे निश्चित कर्म म्हणावे, या कर्म विचारात पाप पुण्य उत्पन्न करून देणाऱ्या फक्त वेदबोधित कर्माचा विचार आहे. आता हे दोन प्रकारचे कर्म सांगितले, एक विहित कर्म आणि निषिद्ध कर्म. त्याच्यामध्ये मात्र या कर्म विचारात पाप पुण्य उत्पन्न करून देणाऱ्या फक्त वेदबोधित कर्माचा विचार आहे. ज्याच्यामध्ये पाप आणि पुण्य निर्माण होतं असं जे कर्म सांगितलं ते वेदबोधित कर्म आहेत. कारण त्यांनी कर्माची एवढी मोठी यादी आहे, फार मोठी कर्माची यादी आहे. त्याची यादी दिल्या. जांभई, शिंक, ढेकर इत्यादी शरीराचे ठिकाणी होणारे सहज व्यापार त्या शास्त्रीय विचारात कर्म म्हणत नाहीत. त्याला कर्म म्हटलं जातं बरं का. कर्मच आहे. जांभई येणं, शिंक येणं, आळस येणं कर्मच आहे, सहज घडतं हे. त्याच्यात काय पापपुण्य घडत नाही. पण शास्त्र ह्याला कर्म मानायला तयार नाही. ते सहजच होतं. काही गोष्टी त्याला कराव्या लागत नाहीत. म्हणून त्या शास्त्रीय विचारात कर्म म्हणत नाहीत. विहित कर्मात नित्य, नैमित्तिक, काम्य, प्रायश्चित असे 4 भेद सांगितले. शरीराकडून जे होतात मग त्याला आपण काय म्हणतो, देह कर्म, देह धर्म. तुमचा देहधर्म झाला का विचारतो. काही गोष्टी सहज होतात, त्याला काही करावं लागत नाही. जांभई येण्याकरता काही करावं लागत नाही, शिंक येण्याकरता काही करावं लागत नाही, सहज येतात. पण तेही एका परीनं कर्म म्हटलेलं आहे, पण त्याच्यातून काय पाप पुण्य निर्माण होत नाही. ज्याच्यातून पाप पुण्य निर्माण होतं त्याला शास्त्रामध्ये कर्म म्हटलेलं आहे. त्याला शास्त्रामध्ये कर्म म्हटलेलं आहे. मात्र त्या विहित कर्मामध्ये पुन्हा 4 प्रकार सांगितले बरं का. नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित असे 4 प्रकार सांगितले कर्माचे. हा जरी पूर्वपक्ष मांडत असला तरी हे शास्त्राला धरून त्यांनी मांडलेलं आहे बरं का. पहिलं त्यांनी मत वेगळं पुढं थोडासा विचार मांडला, पण हे कर्म शास्त्राप्रमाणे असंच आहे बरं का. हे पूर्वपक्षाच्या मताप्रमाणे नव्हे. तो पूर्वपक्ष वेदाला धरूनच बोलतोय, पण शेवटी त्याचा विचार वेगळा आहे जरा. त्यांनी जे विचार मांडले ते शास्त्राला धरूनच मांडलेले आहेत. फक्त काही स्वभावाला धरून त्यांनी मांडलेले आहेत. म्हणून त्या विहित कर्मामध्ये 4 प्रकार, नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित असे 4 भेद आहेत. नित्य नैमित्तिक कर्म केवळ वेदाज्ञेवर अवलंबून आहे, पुरुष इच्छेवर अवलंबून नाही. नित्य आणि नैमित्तिक
रोज जे कर्म केलं जातं ते नित्य, आणि काही विशेष कालामध्ये केलं जातं ते नैमित्तिक, बरं का. कारण ते न केले तर शास्त्राने प्रायश्चित सांगितले आहे, केले तर मात्र पुण्य नाही. नित्य कर्म म्हणजे संध्या वंदन आदी ज्याचे नित्य विधान आहे. रोज सकाळी स्नान केलं पाहिजे, नित्य आहे बरं का. रोज देवाची पूजा केली पाहिजे, रोज हरिपाठ म्हटला पाहिजे, रोज विष्णू सहस्त्रनाम म्हटलं पाहिजे, रोज रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रोज जप केला पाहिजे, रोज देवाला नमस्कार केला पाहिजे, रोज आई वडिलांना नमस्कार केला पाहिजे. करतो का? नाही. हे कुठून सांगितलं? वय किती आता? हा, मग सुरू झालं की वयाच्या 8व्या वर्षापासून नित्य कर्माला सुरुवात झाली बरं का. 8व्या वर्षी मुंज केली जाते, 8व्या वर्षा की 12व्या. 8 हे झाले तर याचे 12 पण झाले, 13th आहे. आता तुला नेम लागू झाला बरं का. रोज सकाळी लवकर उठून आंघोळ केलीच पाहिजे. 8 वर्षाच्या आत आंघोळ नाही केली तरी चालते, त्याला बंधन नाही. त्याने हरिपाठ नाही म्हटला तरी चालतंय, देवाला पाया नाही पडलं तरी चालतंय, त्याला काही लागत नाही, दोष नाही. आणि त्याला अज्ञानच अवस्था येते 7व्या वर्षापर्यंत. ज्या दिवशी मुंज होते त्या दिवसापासून त्यांनी रोज संध्या केलीच पाहिजे, रोज देवाची पूजा केलीच पाहिजे. नित्य कर्म आहे, यात खंड पडून चालत नाही, खंड पडून चालत नाही बरं का. म्हणून स्नान वंदनादी ज्याचे नित्य विधान, रोज स्वाध्याय, रोज ज्ञानेश्वरी वाचणं, गाथा वाचणं, हे नित्य कर्मामध्ये येतात. आणि चंद्र सूर्यादी ग्रहणे व श्राद्धादी किंवा वयाने, जातीने, आश्रमाने, शास्त्राच्या ज्ञानाने किंवा सर्वात श्रेष्ठ ब्रह्मात्मिक ज्ञानी असे एकापेक्षा एक श्रेष्ठ असलेले पुरुष आले असता त्यास ते उत्थापनादी सत्कार रूप कर्म हेच नैमित्तिक कर्म म्हणावे. श्राद्ध कर्म हे नैमित्तिक कर्मात येतं बरं का. आता सर्व पितृ अमावस्याचा म्हणजे नैमित्तिक कर्म आहे. ग्रहण नैमित्तिक कर्म आहे. काही पर्व काळाच्या निमित्ताने जे कर्म केले जातात ते नैमित्तिक. आपल्या एखादा महात्मा गुरु आहे त्यांची पूजा करणं नैमित्तिक कर्म आहे. त्यांनी यादी दिलेली आहे, आणि ती त्या आश्रमाप्रमाणे बरं का, वयाप्रमाणे. प्रत्येक आश्रमाचं नैमित्तिक कर्म वेगळं वेगळं सांगितलं प्रत्येकाला. आता ब्रह्मचारी आश्रम म्हणजे पहिला वयाचं अट गाठलेलं आहे, सांगितलं 8 वर्षापर्यंत 12 वर्षापर्यंत हा विधी त्याला नाही. तो कधी उठला तरी चालतोय आणि कधी झोपला तरी चालतोय, काही खाल्लं तरी चालतंय, काही खाल्लं तरी चालतंय. परवा एकाने शंका विचारली, म्हणजे तुम्ही कांदा लसूण खायचं नाही म्हणता, कांदा लसूण खायचं नाही म्हणता. त्यांनी गवळण शोधली आणि त्या गवळणीमध्ये भगवान कृष्णाने मला कांद्याची कोशिंबीर दे, देवाने कांद्याची कोशिंबीर मागितली असताना तुम्ही कांदा लसूण खायचं नाही कसं म्हणाला. त्यानं ती प्रमाणच घेऊन आला मला दाखवायला. हे कुठं बसते सांगा मला. मग त्याची 2 कारणं त्याला सांगितली. देव आहे, देवाने काही खाल्लं तरी चालतंय, देवाने काही खाल्लं तरी चालते का. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. त्याला सांगितलं देवाने करंगळीवरती मेरू पर्वत उचलला, त्यानं कांदा खाल्ला का आणि काय खाल्लाय काय, तुला हे उचलत असेल तर कांदा खात जा म्हणलं ते. एक कारण. दुसरं कारण सांगितलं, भगवंतानी कांद्याची कोशिंबीर कधी मागितली, लहानपणामध्ये देवाची मुंज अजून व्हायची होती. वयाच्या 8व्या 12व्या वर्षापर्यंत त्यानं, त्याच्या अगोदरही देवाने मागणं केले, त्यावेळेला त्या कालामध्ये त्याला खायला चालतं, तिथं विधी निषेध सांगितलेला नाही. 7 वर्षाच्या मुलाने देवघरात जरी शी आणि शू केलं तर त्याला काही नाही बरं का, त्याला दोषच नाही.
मग त्यानं कांदा खाल्ला आणि काय खाल्ला, काय काय फरक पडत नाही. म्हणजे बंधन आहे म्हणून वयाप्रमाणे बरं का. काही वयाप्रमाणे कर्म सांगितली, काही जातीप्रमाणे. जातीप्रमाणे काय लोक म्हणतात आमच्या जातीत हे नाही, आमच्या जातीत हे नाही. परवा सांगायला गेलं म्हणजे आमच्या श्राद्ध घालत नाहीत म्हणाला. अरे पाटील, नाही आमच्या श्राद्धच घालत नाहीत म्हणाला. असं कसं श्राद्ध घालत नाही, आमच्याच गावात कोणी श्राद्धच घालत नाही मला. ब्राह्मणाला बोलवून आणा म्हटलं. म्हणजे महाराज घालतात श्राद्ध, यांच्यात कोणी करत नाही, पिढ्यानपिढ्या ते नियमाने घालावं लागतं, ते तसंच चाललंय म्हटले. श्राद्ध घालावं लागतं म्हटले. ते म्हणले तुम्हाला उपाशी राहण्याची वेळ आली तरी श्राद्ध हे घालावंच लागतं. तुम्हाला जरी एक टाइम जेवायला मिळत असेल, तुमची खाण्याची जरी मारामार असेल तरी त्या पितरांना जीव घालावंच लागतं. त्या ब्राह्मणाने दिलेलं उत्तर आहे उपरीचे जोशी. घालावंच लागतं. आता ही लोक आहेत आळशी आहेत म्हणजे आता बनायला सांगणार कोणी भेटलं नाही म्हणले. पण काही जातीप्रमाणे श्राद्ध आता जातीप्रमाणे म्हणजे काही जातीचा विचार मला एकदम खालच्या जातीला हे काय करावं लागत नाही बरं का. शुद्र, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्ध जातीला यातला कुठला विधी नाही. त्यानं पूजा केली तरी नसली चालते, त्यानं श्राद्ध कर्म नाही घातलं तरी चालतंय, त्याला हा नाहीच आहे, विधीच नाही त्याला काही विधी सांगितलेला. केलं तरी चालतंय, केलं तरी त्यांना दोष लागत नाही शुद्राला. म्हणून काही जातीने करायचं नसतं एवढंच बोलायचं बरं का. मोगम बोलताना हे तुम्हाला कळण्याकरता बोललं. त्यांना काही त्याचा अधिकार दिलेलाच नाही. फक्त वेदाने या 3 वर्णाला अधिकार दिला कर्म करण्याचा. जसं स्त्रीला सांगितलंय तुम्ही पूजा करायची नाही. पूजा फक्त नवरा पूजेला बसला की हाताला हात लावायचं, सगळं तुम्हाला मिळतंय. निम्म पुण्य येतंय तुम्हाला पूजेचं, त्या कर्माचं बरं का. तिनं प्रत्यक्ष पूजा करायची नाही. पती जे जे करतो त्या पतीला मदत करणं, त्याची सेवा करणे आणि निम्म त्यानं केलेलं तुम्हाला येतंयच, त्यांनी काय करायची नाही. आपण जरी पैसा मिळतो असेल तरी पैशाचा अर्धा अधिकार तिला आहेच, मिळतोच तिला. तिनं पैसे मिळवायला जायचं नेमते मी मिळवणार असं सध्या चालू आहे वाद. मी मिळवणार, पण मी जास्त मिळवतोय तुम्ही कमी मिळवत आहे, यात आणखी भांडणं. आता हे प्रगतशील युग आहे. प्रत्येकाला वाटतं मी पैसा मिळवणार. स्त्रीचं जीवन पैसा मिळवण्याकरता नाही. आता नाही इलाज, काय परिस्थिती निर्माण होते, आता करावं लागतं. म्हणून वयाप्रमाणे काय सांगितलं, काही आश्रमाप्रमाणे सांगितलं. आश्रम म्हणजे ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ आणि संन्यास असे 4 त्याप्रमाणे सांगितलं. आता संन्यासाला श्राद्ध घालायचं नाही, त्यांनी श्राद्ध घालायचंच नाही, त्याला श्राद्ध घालायचा अधिकारच नाही, कारण सगळ्यावर त्यांनी पाणी सोडलंय. सगळ्यावर त्यांनी पाणी सोडलंय, त्याला आता कुठलंही कर्म करण्याचा अधिकार नाही. नवे संन्याशाने देवाची पूजा सुद्धा करायची नाही. फक्त आई वडिलांना नमस्कार तेवढा करायचा. दंडी संन्यासी मंदिरात गेला ना, त्यानं देवाला वाकायचं नाही, तो खांद्यावरचा दंड आहे ना तो देवाच्या पायाला लावायचा. त्यानं देवाच्या डोक्यावर चरणावर डोकं ठेवायचं नाही, त्याला अधिकारच नाही, का संबंध नाही, तो मोकळा झालाय, सगळ्यातून सुटलेला आहे. मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण, तो पारता संन्याशी जा निरंतर. मी आणि माझंच राहिल्यानंतर कोणाकरता काय करायचं. त्याच्या जीवनामध्ये हे काही नाही बरं का. काय म्हणून वयाप्रमाणे, आश्रमाप्रमाणे आणि जातीप्रमाणे. आणि त्याच्या पुढे वर्णन केलं ब्रह्मज्ञानाने, किंवा काही समाजामध्ये ब्रह्मज्ञानी पुरुष आहेत, श्रेष्ठ आहेत, सर्वात एकापेक्षा एक श्रेष्ठ आहेत असे पुरुष आले असता
त्यांचं सत्कारूप कर्म करणं हे सुद्धा काय आहे, एक नैमित्तिक कर्मच आहे बरं का. नैमित्तिक कर्मामध्ये सांगितलं उत्सव करणं नैमित्तिक कर्मात येतो बरं का. देवाचा वर्धापन दिन नैमित्तिकाला, वर्षातून एकदा. काही आपल्या जीवनामध्ये वाढदिवस घातला जातो. कधी घालावा, 61, 75वी, चंद्र सहस्त्रदर्शन सोहळा, शताब्दी सोहळा हे नैमित्तिक येतं बरं का. दरवर्षी घालणं हे येत नाही बरं का. आणि घातलं तर ते शास्त्राप्रमाणे घातलं पाहिजे. काय शास्त्राप्रमाणे वाढदिवस कसा करावा, शास्त्रामध्ये वर्णन केलं त्याला. जेवढं वय झाले तेवढ्या तुपाच्या वाती लावायच्या. आणि सप्त चिरंजीव आहेत, त्या सप्त चिरंजीवाचे तेवढं वय झालं तेवढी श्लोकाचे आवर्तन करायचे. आता याचं 13 वय आहे, 13 आवर्तन करायचे त्या श्लोकाचे. त्याला बसवायचं, अक्षण करायचं, त्याला तुपाचे दिवे लावायचे आणि त्या दुधामध्ये तीळ घालायचं, ती समोर ठेवायचं. आणि तेवढी त्या श्लोकाची आवर्तन करायची. आणि घरातल्या लोकांनी ते अमृत म्हणून त्याला आयुष्याची वृद्धी होण्याकरता अमृत म्हणून विमानानं कुठून आले, पाश्चात्य संस्कृतीतून आले. केक कापण्याचा कुठंच उल्लेख नाही, संबंध नाही. त्या पद्धतीनं करावा. त्या सप्त चिरंजीवाचा आशीर्वाद घ्यावा. चिरंजीव भव, लहान मुलगा पाया पडायला की चिरंजीव भव. एखादा ज्येष्ठ पुरुष आहे त्याला स्त्री पाया पडायला सौभाग्यवती भव, अष्टपुत्र भव आशीर्वाद दिला जातो. तसा तो आशीर्वाद त्यांच्याकडून मिळवायचा असतो. या पद्धतीने तात्पर्य काही गोष्टी नैमित्तिक कर्मामध्ये येतात, त्याची यादी दिलेली आहे. जे विशेष फल प्राप्ती करता विधान केलेले असते ते काम्य कर्म म्हणावे. आपल्याला काहीतरी विशिष्ट मिळवायचं आहे, काय विशिष्ट काहीतरी मिळवायचं आहे. पुत्र प्राप्ती करताच काही कर्म केलं जातं, त्याला पुत्र कामिष्टी नावाचा यज्ञ हे काम्य कर्मामध्ये येतं बरं का. काम्य कर्मामध्ये येतं. लग्न जोडण्याकरता काही कर्म सांगितलं, हे काम्य कर्मामध्ये, ज्याच्यातून काही फल मिळतं जातं, कामना पूर्ण होण्याकरता जे कर्म केलं जातं विशेष बरं का, त्याला काम्य कर्म. पाऊस पडण्याकरता कर्म केलं जातं, बरीच असे आहेत काम्य कर्माची यादीच्या यादी आहे. स्वर्गाची प्राप्ती काम्य कर्मातच येते. स्वर्गाची प्राप्ती, इंद्र व्हायचं आहे, त्याच्याकरता कर्म केलं जातं, काम्य कर्मच आहे. विशेष फल मिळवण्याकरता, म्हणून विशेष फल प्राप्ती करता विधान केलेले असते ते काम्य कर्म म्हणावे. उदाहरणार्थ जसे पाऊस पडण्याकरता शारीरिक याग किंवा स्वर्ग कामार्थ अग्निहोत्र सोमादी याग. आणि जे पाप निवृत्ती करता विधान केलेले असते ते प्रायश्चित्त कर्म म्हणावे. काम्य कर्मानंतर चौथं सांगितलं प्रायश्चित्त. आपल्या जीवनामध्ये काही दोष निर्माण झाला, त्या दोषाच्या निवृत्ती करता जे कर्म केलं जातं त्याला प्रायश्चित्त कर्म म्हणतात. काही दोष घडतात. लोक पूर्वी म्हणायचे बघा, मांजर मारलं ना काशीला जावं लागतंय, प्रायश्चित्त कर्म. पाप लागलं ना, त्या पापाची निवृत्ती करता त्याने उदाहरण दिलेलं आहे. जसे प्रमादाने संन्यासास द्रव्य घेतल्याने पाप होते, त्या पापाची निवृत्ती घेतलेल्या द्रव्याचा त्याग आणि 3 दिवस उपवास केल्याने होते. संन्याशाने धनाला स्पर्श करायचा नाही. अवघड आहे. संन्यासी तर असं मोठ्या भरून पैसे घेतात. आता रात्री महाराज विचारलं, संन्यास घेतलाय, दंडी संन्यास घेतलाय. ते म्हणजे मला लोक विचारतात, कीर्तन महाराज तुम्ही काय घेता? ते म्हणजे फक्त मी पाकिट घेतो म्हणजे कीर्तनाचं, बाकी काय घेत नाही. संन्याशाने धनाला स्पर्श केला तर 3 दिवस उपवास करायचा. 3 दिवस प्रायश्चित्त सांगितलंय. हे जमत असेल तर करा, नाही तर तुम्हाला कोणी संन्यास घ्या म्हणून सांगितलेला नाही. ढोंग आहे.
काय तुमच्या का पाठी लागले शास्त्र संन्यास घ्या म्हणून? हे पाळता येत असेल तर माळ घाला, तुम्हाला पाळता येत असेल तर घाला, आता घालू नका. पण तो दोष जर झाला निर्माण की त्याच्या निवृत्ती करता तुम्हाला प्रायश्चित करावं लागतं. एक मुलगा एकदा मागा आला, म्हणजे महाराज रात्री 10-10:30 आला, म्हणजे तुमच्याकडून माळ घातली होती आणि 6 महिन्यापूर्वी मित्रांच्या संगतीत गेलो आणि थोडस घेतलं म्हणाला. मग ती माळ चंद्रभागे सोडून आलो होता, नवीन घालायच्या म्हणाला. मी घालत नाही म्हटलं. संगतीत गेलो आणि घेतली म्हणाला, आता नवीन अंगठी घालायची म्हणाला. इथं माळावर एकाने माळ घातली, ते म्हणले महाराज मी तुमच्याकडून माळ घातल्यापासून मला आवरणा म्हणाला. काय करू? मी काय करत नाही, तुला काय करायचं ते कर. मी पंढरपूरला जाऊन चंद्रवारी सोडून मी होकार तुला देणार नाही, तुला काय करायचे तू ठरव म्हटलं. तुझ्या पापात मला कशाला घेतो भागीदार म्हटलं. का सांगणाऱ्याला दोष लागतो ना, तू ठरव काय करायचं. शास्त्राने अगर तुम्हाला होत असेल तर स्वीकार करा, नसेल तर त्याचा स्वीकार करू नका. पण ते स्वीकार न करता केलेलं पाप चांगलं, पण स्वीकारून केलेलं ज्ञानोबा पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे. वज्रलेपासारखं होतं ते, जात नाही काही केलं तरी. तेव्हा न माळ घालता खा प्या काय फरक पडत नाही, पापच आहे ते. पण घालून जर पिलं तर ते फार महापापात जाते बरं का. करू नका ना. म्हणून परवा दिवशीच माणूस आला, सकाळ त्याने सांगावला असताना फोन केला, म्हणजे महाराज माळ घालावले. म्हणलं संध्याकाळी या. संध्याकाळी पुन्हा ते 4ला आले, तत्पर बरं का माणसं. म्हणजे एवढी तत्परनं कशी गाडी घेऊन आली, पावसात आली. म्हणजे माळ घालायची का? दारू सोडायची. तुम्हाला कोण सांगितलं दारू सोडण्याकरता माळ म्हटलं? औषधं भरपूरच म्हटलं. माळ ही दारू सोडण्याकरता नाही. माळ घातली की आळंदी पंढरीची वारी केली पाहिजे, एकादश केली पाहिजे, रोज हरिपाठ वाचला पाहिजे, रोज मंदिरात गेलं पाहिजे. बंधरात याला जमणार आहे म्हटलं? तुम्हाला कोण हात शोध लावला म्हटलं? याच्याकरता माळ नाहीच म्हटलं. औषध घ्या की म्हटलं. नाही करत, कोणी करत नाही म्हटलं. याला सुधारणा हा देवळात किती जाणार म्हटलं. सकाळी उठले कामाला जाणार, संध्याकाळ आलं की आणि कधी करणार? हे सगळं विधी करता येत असेल तर माळा घाला. उगच असल्यांची गर्दी पंढरपुरात फार झाल्या म्हटलं. त्यांना विधी माहित नाही, कीर्तन माहित नाही, प्रवचन माहिती नाही, प्रदक्षिणा माहिती नसती, माळा घालून पंढरपुरात जाताना झोपतात म्हटलं. काय उपयोग आहे? घालून त्यांना परत पाठवलं. तात्पर्य काय? एखाद कर्म केल्यानंतर त्याच्यामध्ये जर पाप निर्माण झालं, दोष निर्माण झालं, तर त्या दोषाच्या निवृत्ती करता काही कर्म सांगितले, त्याला प्रायश्चित्त कर्म सांगितले. बरीच अशी प्रायश्चित्त कर्म सांगितले. लोक म्हणतात हो महाराज आज एखादं लक्षात नाही, सकाळी उठल्या उठल्या पोहेच खाल्लो. आता एखादं कर, दिवसभर काहीच खायचं नाही, आता फराळ सुद्धा करायचं नाही. चुकून खाल्ल्यामुळं चुकून लक्षात नाही, पोहे खाल्लो, आता दिवसभर काहीच खायचं नाही, फराळ सुद्धा करायचं नाही. होते एकादशीवर जे त्याला ते पूर्ण हे पाहावं लागतं ना निर्जला. मग ते त्रासच आहे की, सोपं आहे ते, त्याला ते प्रायश्चित्तच आहे. उद्या म्हणजे आज सकाळी खाल्लं तर उद्या सकाळपर्यंत त्यानं काही घ्यायचं नाही तोंडात. म्हणून त्यांनी संन्यासाचं उदाहरण दिलेलं आहे. म्हणून द्रव्याला स्पर्श केला तर त्या द्रव्याचा त्यागपूर्वक 3 दिवस उपवास ठेवून नव्हे बर का. मग संन्यासीने काय करायचं, जायचं कार्यक्रमाला, एक माणूस ठेवायचा बरोबर, ते दक्षिणा घ्यायला. आपण द्रव्याला स्पर्श करायचं नाही, सगळा व्यवहार त्याच्याकडेच. काय सगळा व्यवहार त्याच्याकडेच. त्यांनी कंबरेला सुद्धा 1 रुपयाचं नाणं सुद्धा ठेवायचं नाही.
काहीच ठेवायचं नाही. झोळी ठेवायची नाही त्यानं संन्याशाने संचय करण्याकरता काय. म्हणून संन्याशाला हे नसतंच का, आलं की केसा येतो ना, केस आले काय तर ठेवावं लागतंय त्याला. एक लंगोटी, एक लुंगी आणि एक उपरण अंग झाकण्याकरता. किस्सा नसतोच संन्याशाला, काय घेण्याचा संबंधच नाही. म्हणून नुसते उपवास करणे प्रायश्चित कर्म नाही, त्याग वेद कर्म आहे बरं का. त्याच्यामध्ये पुन्हा कर्म, नैमित्तिक कर्म, काम्यकर्म, प्रायश्चित्त कर्म. नित्यकर्म म्हणतात रोज नित्य नियमाने जे केलं जातं ते नित्यकर्म. स्नान, संध्या, देवाची पूजा, काही विशेष प्रकार केलं जातं त्याला नैमित्तिक म्हणतात. आणि काही एखादं विशेष फल मिळवण्याकरता केलं जातं त्याला काम्यकर्म म्हणतात. आणि काही चुकून आपल्याकडे दोष घडला त्या दोषाच्या निवृत्तीकरता जे कर्म केलं जातं त्याला म्हणतात प्रायश्चित कर्म. हे सगळ्याला करावं लागतं बरं का. वय परत्वे, आश्रम परत्वे आणि जाती परत्वे हे मात्र लक्षात ठेवा. त्यात काही बंधनं सांगितली. पण आता हे तुम्हाला कर्माचं स्वरूप सांगितलं, पण मुमुक्षुने नेमकं काय करावं, मुमुक्षुने कोणतं कर्म करावं त्या कर्माचा विचार सांगतात तिथं. मुमुक्षुने निषिद्ध व काम्य कर्म करू नये. त्याला मोक्ष मिळवायचा आहे त्यांनी कोणती अपेक्षा ठेवून कर्म करू नये. आणि ज्याचा निषेध केलेला आहे ते कर्म करू नये. का मोक्ष प्राप्त करायचा आहे ना. मोक्ष प्राप्त करण्याकरता जे खाऊ नका म्हणून सांगितलं ते खाऊ नका, जे पिऊ नका म्हणून सांगितलं ते पिऊ नका. तो कोबऱ्यांचा अभंग आहे. परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ निषेध केलाय बरं का. परद्रव्याला स्पर्श करायचा नाही. पुरुषाला पण तेच सांगितलं. परपुरुष आणि परद्रव्य दोन्हीकडे लावायचं बरं का. नाहीतर हे महिला म्हणणं काय म्हणते, फक्त हे तुम्ही पुरुषाला सांगितलं हो, पण बायाना काय कर, बायानं सुद्धा येत त्यांनी परपुरुषाकडे बघायचं नाही आणि परद्रव्याला स्पर्श करायचा. दोघाला एकच सारखं सांगितलं बरं का. परद्रव्य परनारी, परद्रव्य परपुरुष. मोक्ष प्राप्त करण्याचा अधिकार स्त्रीला पण आहे आणि पुरुषाला पण आहे. मग ते कीर्तन करायला चालत नाही का. मोक्षाचा अधिकार सांगितला इथं. मोक्षाचा अधिकाराचा विचार चाललाय बरं का. मोक्ष सर्वांना, या रे लहान, सर्वांच्या करता मोक्ष आहे. सर्वांनी करा, कुठल्याही जातीचा असो, कुठल्या वयाचा असो, प्रत्येकाला मोक्ष प्राप्त करून घेण्याचा अधिकार आहे. अनेक इतिहास आहेत. अनेकांच्या थोर थोर राजांच्या राण्या सुद्धा मुक्त झालेत. राजा निघाला राज्याचा त्याग करून, ती राणी म्हटली मी तुमच्यावर येणार, या पद्धतीने राहावं लागेल. तिथं गेल्यानंतर तुझी झोपडी वेगळी आणि माझी झोपडी वेगळी, वनामध्ये राहून. का आता आपण त्याग करून निघालोय सगळ्याचा. जाता येतं, पतीची सेवा करता येते, पण त्या पद्धतीने तिथं राहावं लागतं बरं का. म्हणून निषिद्ध कर्म आणि काम्य कर्म करायचं नाही कोणी मुमुक्षुने. म्हणजे याचा अर्थ बाकीच्यांनी केलं तरी चालतं. म्हणतो आम्ही कुठं माळ घातल्या, तेव्हा आम्ही इकडे जेवायला गेलो तर चालतंय की म्हणतात. आम्ही इकडे जेवायला गेलो तरी चालतंय. इथं आता विचार चाललाय मुमुक्षूचा बरं का. इथं सामान्याचा विचार चाललेला नाही. सर्वांच्या बाबतीत एक विचार सांगितला. एक विहित कर्म केलं पाहिजे आणि निश्चित कर्माचा त्याग केला, हे सर्वांच्या करता आहे, सर्वांच्या करता सांगितलं. पण जो मोक्षाची इच्छा निर्माण झालेला असा मोक्षू, त्याने मात्र काम्य कर्म करायचं नाही. कुठलीही फलाची अपेक्षा ठेवून कर्म करायचं नाही. लक्षात ठेवा, निष्काम करू नये. कारण काम्य कर्माने उत्तम लोकप्राप्ती आणि निश्चिद्ध कर्माने नरकादी लोकाची प्राप्ती होते. का करायचं नाही.
हा संबंध आहे बरं का. आता आपण देवाची भक्ती करतो, कीर्तन करतो, प्रवचन करतो, हे अपेक्षा ठेवून करायचं नाही, निष्काम. म्हणून संतांना सांगावं, देती घेती नरका जाती. हे निष्काम आहे. हे काम्य कर्मामध्ये, कीर्तनी काम्य कर्मामध्ये नाही, भजन पूजन हे काम्य कर्मामध्ये नाहीये. मग काही लोकांनी म्हणजे आम्ही कला म्हणून करतोय, कला म्हणून उद्धारा करता नाही. मग करा, चालतंय. तुमचा उद्धार होणार नाही, कीर्तन करून उद्धार होणार नाही तुमचा. का? तुम्ही अपेक्षा ठेवून करता ना. निष्कामच. तुकोबारांनी एवढं वर्णन केले, अरे जेथे करावे कीर्तन तेथे न शेवा, अन्न न शेवावे, असं तिथं. तेथे अन्न न शेवावे. तिथं कीर्तन करावं, तिथं घरातलं पाणी सुद्धा पिऊ नये. बैलगाडी घेऊन गेला तर बैलाला चारा सुद्धा तिथला मागू नये. चारा सुद्धा मागू नये. मग लोक म्हणतात, पूर्वी बैलगाडी, आता मग लोक म्हणतात आम्ही कीर्तनाचे नाही, गाडीचं भाडं तरी द्या. म्हणजे बैलाला चारा दिल्यासारखंच आहे हो. ज्याला मुक्त व्हायचा आहे त्याच्याकरता विचार, बरं का. जो मोक्ष आहे ना, त्यानं कोणतंही अपेक्षा ठेवून कर्म करायचं नाही. नवे नवे एवढा बारकावा सांगितलाय शास्त्रांनी, त्यानं गमतीनं सुद्धा करायचं नाही. काय? चेष्टेनं सुद्धा कर्म करायचं नाही. एवढं बंधन सांगितलंय. आता मुमुक्ष आहे, ब्रह्मचारी आहे. ब्रह्मचारी माणसाने टीव्हीतली सुद्धा बाई बघू नये असं सांगितलंय. साक्षात तर सोडून द्या. नाही हो, ती मी सहज मालिका लागली ती बघत बस, अरे बघत बस. ब्रह्मचार्याने बाईचं तोंडच बघायचं नाही हो. तुकोबारांनी वर्णन केले, काष्टाची लाकडाची केलेली बाहुलीच सुद्धा बघू नये. मुमुक्षु करता, ब्रह्मचार्या करता सांगितले बरं का. म्हणून बाईलेच्या त्यागे नव्हे ब्रह्मचारी. बाईचा नुसता त्याग केला म्हणजे ब्रह्मचारी नव्हे. एवढं त्या कर्माचं बंधन सांगितले बरं का. एवढं त्या कर्माचं बंधन सांगितले. म्हणून ब्रह्मचार्याने बाईच्या हातचं जेवायचं नाही. एक स्वतः स्वयंपाक करून घ्यायचा. आईच्या हातचं चालतं बरं का. आईच्या हातचं चालतं, पण बाईच्या हातचं चालत नाही. आईनं स्वयंपाक ब्रह्मचार्याला करून घातला तरी चालतंय. आई गेल्यानंतर त्याने स्वतः करूनच खायचा स्त्रीच्या. कारण का? स्वयंपाक करणाऱ्याचे गुण त्या स्वयंपाकात. तू ब्रह्मचारी आहेस. होतोच. फार बंधन सांगितलंय ते. मग ब्रह्मचार्याला लागू नये, इतर वेळेला पण लागू शकतं ना, अन्नाच्या बाबतीत. हो, अन्नाच्या बाबतीत सर्वांचा लागू आहे ते. सामान्य हो, सर्वांच्याकडे अन्न सर्वांच्या करतात. मग का सांगितलं तुम्ही रस्त्यावरचं अन्न खाऊ नका, हॉटेलमध्ये खाऊ नका. ते संस्कार येतात हो. आज संस्कारानेच माणसाचं जीवन बदलतंय, लक्षात ठेवा. संस्काराचे जीवन बदलतंय. अन्न करणाऱ्याच्या वासना त्याच्यामध्ये उतरतात. त्या पंढरपुरातली गोष्ट सांगायचे, गुरुजींच्या काळातला प्रसंग आहे. एक ठिकाणी त्या पंढरपुरात एक ग्रस्त होता, आणि त्याची जर दृष्टी त्या अन्नावरती पडली तर ते अन्न कोणाला पचत नव्हतं. अन्न कोणाला पचत नव्हते. मग ते काय लोक करायचे, तो आला ना पहिल्यांदा त्याला बाहेरच तात वाढून पहिला जीव घालायला त्याला पाठवायचं. त्याला आत येऊ द्यायच नाही. तो आला ना, तो याचाच, इथं स्वयंपाक असेल तर यायचा म्हणा बरं का तो. पण त्याची दृष्टी जर त्या केलेला पूर्ण स्वयंपाकावर ते पचत नव्हतं लोकाला अन्न. एवढा अन्नाचा त्या प्रभाव लक्षात ठेवा. मग लग्नाला गेल्यानंतर स्वयंपाक चांगला आहे,
बासमती तांदूळ आहे, रत्नागिरी तांदूळ आहे, पण खाणारा व्यभिचारी आहे, स्वयंपाक करणारा, काय उपयोग आहे? भांडी कशी आहेत काय माहिती. हा, ते सगळं आलं. सगळं आचारी. करणाऱ्याचा जर स्वभाव चांगला नसेल, त्याचं वागणं चांगलं नसेल, तर त्याचे सगळे संस्कार, तो चप्पल घालून स्वयंपाक करतोय, हो, बिडी ओढतच स्वयंपाक करतोय, तंबाखू ओढतच. हे वरपंग झालं, पण त्याचं आतलं वागणं कोणाला का माहित आहे कसं, जेवढा परिणाम त्याचा होतो मनावर, बरं का. हे मुमुक्षूला फार बारकावा सांगितला, मुमुक्षूला बारकावा फार सांगितला, म्हणून त्यानं लिलेनं सुद्धा, चेष्टेनं सुद्धा कुठलं कर्म करायचं नाही. त्याला ते बाधाच करतं. म्हणून त्यांनी सांगितलं बघा, काय सांगितलं, काम्य कर्माने उत्तम लोकप्राप्ती आणि निश्चित कर्माने नरकादी लोकाची प्राप्ती. काम्य कर्म केलं की तुम्हाला स्वर्गाधिकाची, त्यात पुण्य निर्माण होतच, ते पुण्य निर्माण झालं की तुम्हाला ते फलाची प्राप्ती करून देतच, फलाची प्राप्ती करून देतच. निषिद्ध कर्म केले की त्याचं पाप तुम्हाला ते भोगावं लागतच, भोगावं लागतं. मग लोक म्हणतात, अहो आता आम्ही काही वाईट केलं, माग करून ठेवलेलं आहे ना, आता ते भोगावं लागतं ना, कधी करून ठेवलेलं आहे. जसं महाराज सांगायचे, एखाद्या माणसाला तुम्ही शिवी दिली की त्याच्याकडून तुम्हाला मार खावा लागेलच, मार खावा लागेल. शिवी देण्याच्या आधी विचार करा, पण एकदा शिवी दिली म्हणजे तुमच्या जीवनातून निश्चित कर्म घडलं, त्याचं फल भोगावं लागेल. म्हणून काम्य कर्म केलं की त्याच्यातून सकाम पुण्य निर्माण होतं, आणि निषिद्ध कर्म केलं की त्याच्यातून पाप निर्माण होतं. एकदा निर्माण झालं की ते बदलता येत नाही, बदलता बंधन आलं. हो हो. लोक म्हणतात बोला, पण विचार करून बोला. बोललेला एकदा शब्द जर गेला तर, सुटलेला बाण जर एकदा केला की तो थांबवता येत नाही. एकदा तोंडातून शब्द बाहेर केला की तो थांबवता येत नाही, क्रमच आहे. विचार करूनच करावं लागतं, आणि एकदा केलं की मग ते भोगावं लागतं, त्यात पर्याय नाही. म्हणून काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म करताना फार जपून करावं लागतं. त्यातही बारकावा सांगितला, तुम्ही गावात जर निषिद्ध कर्म केलं तर थोडं पुण्य लागतं, पण तीर्थाच्या क्षेत्राने जर निषिद्ध कर्म केलं तर दुप्पट पाप लागतं. इथं चोरी केली तर पापच आहे, पण पंढरपुरात चोरी केली तर त्याच्यापेक्षा दुप्पट लागतं. इथं तुम्ही जर अन्नदान केलं तर पुण्य लागतं, आणि पंढरपुरात केलं तर दुप्पट मिळतं, पुण्यात पण सांगितलं. म्हणून ही दोन्ही काम्य कर्माची उत्तम लोकप्राप्ती आणि निश्चित कर्माने नरकादी लोकाची प्राप्ती होते. याकरता ती दोन्ही न करता नित्य नैमित्तिक कर्मच करावे. कोणी? मुमुक्षुने. ज्याला मोक्षाची इच्छा आहे, ज्याला आपला उद्धार व्हावा असं वाटतं, ज्याला मुक्त व्हावं असं वाटतं, ज्याला देवाचा साक्षात्कार व्हावा वाटतं, त्यांनी जीवनामध्ये दोनच कर्म करा, नित्य नैमित्तिक, आणि ती निष्कामतेच येतात. त्या नित्य कर्म करण्याने अंतकरणाची शुद्धी होते. रोज तुम्ही देवाची नित्यनेमाने पूजा केली, तुमचं अंतकरण शुद्ध होणार. रोज हरिपाठ म्हटला, तुमचं अंतकरण शुद्ध होणार. आपल्या घरी साधू आला, साधूची पूजा केली, त्याचं फल अंतकरण शुद्धीमध्येच आहे. हे श्राद्ध कर्म केलं, हिचे अंतकरण शुद्धीमध्येच फलश्रुती आहे. यानं तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होत नाही. तुम्ही जर अपेक्षा ठेवून केलं तर मात्र आहे, बरं का. आपलं कर्तव्य आहे, त्यांची सेवा केली पाहिजे, या भावनेने केलं तर अंतकरणाची शुद्धी होते. म्हणून नित्य आणि नैमित्तिक कर्म सतत करावं. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, सतत म्हणा, बरं का. सतत करा. हे दोन कर्म त्यांनी केली पाहिजेत. कोणी? मुमुक्षु म्हणजे त्याला आपला उद्धार करून घ्यायचा आहे, त्याला. मुमुक्षु म्हटलं की कळत नाही समाजामध्ये. ज्याला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे, त्याला मात्र हे बंधन आहे, बरं का. निश्चित कर्म कार्य मोक्षाचे
मग त्यांनी काय करायचं? वारकऱ्यांनी नित्याने नैमित्तिक कर्म करायचं, निषिद्ध कर्म करायचं नाही. का? तो मोक्षाचा अधिकार आहे, मुमुक्ष आहे. बंधन आली. याकरता ती दोन्ही न करता नित्य नैमित्तिक कर्मच करावे. ते न केलं तर पाप होऊनच नीच लोक प्राप्तीचा प्रसंग येईल. आणि तुम्ही हे नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म नाही केलं आणि सतत काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म करायला तर आधीच पाप आपल्याकडे आहेच, त्याच्यात भर. आधीच आपली शुगर वाढलेली आहे, त्या आणखी रोज शुगर वाढल्यानंतर अधिक वाढणार, अधिक पाप होणार आणि नरक दुःख आपल्याला भोगावं लागतं. पाप हो नीच लोकप्राप्तीचा प्रसंग. किती नीच येईल सांगता येत नाही बरं का, किती नीच. ज्ञानोबांनी वर्णन केलंय. तुम्ही जनावर असेल, माणूस असेल, एखाद्याच्या जखम झाली, जखम, आणि त्या जखमीमध्ये बारीक 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 किडी झाली पोवामध्ये, हे चांगलं आहे जन्म. ऐकताना किळस येते हो. ऐकताना एखाद्याच्या जनावराच्या जखमेमधले तुम्हाला किडा सुद्धा व्हावं लागेल एवढं त्याचं फल आहे निश्चित कर्माचं. निश्चित कर्माचं एवढं कर्म सांगितलंय. मग शब्द कसा वापरायला इथं बघा ना. पाप होऊन नीच लोक प्राप्तीचा प्रसंग येईल. अतिशय खालची बरं का. म्हणून पापाच्या प्रतिबंधार्थच नित्य नैमित्तिक कर्म करावे. पाप प्रतिबंधाशिवाय नित्य नैमित्तिक फलाचे दुसरे फल नाही. आणि नित्य नैमित्तिक कर्म करण्याने एक अंतकरणाची शुद्धी होते आणि दुसरी पापाची निवृत्ती होते. आपल्या जीवनामध्ये जर पाप असेल तर नित्य नैमित्तिक कर्म सतत करत राहा, सतत करत जा. पाप एवढा आहे, जळतील पापे जन्मांतरीची, कशाने? नाम संकीर्तन साधन पै सोपे. आपल्या जीवनातलं पाप जावं असं वाटतं, सतत नामस्मरण करा, सतत नामस्मरण करा, सतत. दुसरं काय करू नका. उगाच वट 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 कोणाच्या नावांतरी करण्यापेक्षा नामस्मरण करा. म्हणजे त्या पापाला निवृत्त करण्याचं सामर्थ्य नित्य नैमित्तिक कर्मामध्ये बरं का. हो, पुण्याची प्राप्ती होते. नाही, ते फक्त फल प्राप्त करून देतात. पाप निवृत्त होत नाही त्यात. म्हणून बघा ना, इंद्र झाला, त्याने काम्य कर्म केलं, काम्य कर्म करून इंद्रपद प्राप्त केलं, भोगला, पण पाप शिल्लक राहिले. पुन्हा मृत्यू लोकात जन्माला यावं लागते ना. स्वर्गातून पुन्हा तो खाली येतो, त्याचं पाप शिल्लक आहे ना. मग भोगला, पुण्य भोगायला गेलता. पुण्य भोगला, काय किती वर्ष असतील ती, कल्पच्या कल्प तेवढं भोगला. पण त्याचं जे पाप होतं ते भोगण्याकरता पुन्हा त्याला मृत्यू लोकातच यावं लागतं. इंद्र झाला म्हणून काय पुन्हा त्याला मुक्त होता येत नाही. ते पाप भोगण्याकरता पुन्हा यावं लागतं खाली ना. म्हणून पुण्याची पावटी सरे, सभेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुण्य भोगून झालं, 5 वर्षाचं पुण्य होतं, पुन्हा गावाकडे आला म्हणून काय त्याला लाल दिव्याच्या गाडीत बसायला मिळत नाही, साध्याच गाडीत बसायचं. 5 वर्ष बसला का पुण्य होतं, सत्ता होती. आता नाही. म्हणून त्याच्यातून पुण्य भोगायला मिळतं, पण आल्यानंतर पुन्हा शिल्लक राहिलेलं पाप भोगावंच लागतं. म्हणून नित्य नैमित्तिक पापाच्या प्रतिबंधाकरता नित्य नैमित्तिक कर्म करावे. पाप प्रतिबंधाशिवाय नित्य नैमित्तिकाचे दुसरे फल नाही. म्हणून त्यांनी सतत नित्य नैमित्तिक कर्म करावं, दुसरं त्यांनी कुठलं कर्म करू नये. मुमुक्षेने काम, ज्याला आपला उद्धार करून घ्यायचा आहे, ज्याला आपल्याला जीवन्मुखी ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, त्यांनी दुसरं कर्म करू नये. कदाचित चुकून निषिद्ध कर्म घडले तर प्रायश्चित्त कर्म करावे. समजा काय घडलं
त्याचं प्रायश्चित्त लगेच घ्यावं बरं का, घडलं तर. असं घडलं. काय म्हणले, एका मैत्रिणीने मला घरी बोलवलं. तिचं लग्न झालंय, आता मुली तिच्या लग्नाला आल्या आणि मैत्रिणीने मला घरी बोलवल्यानंतर एकदम मला तिने हे दिलं. माझ्या ध्यानीमनी सुद्धा नाही, माझ्या मनात नाही, पण तिनेच माझ्यावरती बळजबरी केली. मी काय करू त्याचं हृदय भरून. मी काय केलं नाही म्हणाला, पण तीच माझ्या अंगावरती आली, बोलून नेलं मला घरी. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तू काय केलं ना, त्याला म्हणलं तुला दोष अजिबात लागत नाही म्हटलं. तुला दोष का माझ्या मनातच नाही. मी बहिणीसारखं तिच्या जवळ गेलो, पण तिला आवरलं नाही. दोष घडला, त्याला ते राहावं ना. तो आला सांगायला मला, असं घडलंय, मला झोप लागेना 2 दिवस. म्हणला याशी सज्जन माणसं आहेत अशी. म्हणून त्यांनी इथं सांगितलंय, एखादं असं कर्म घडताना जर चुकून काय घडलं तर लगेच प्रायश्चित घ्या, तुम्हाला मोकळं होता येते. चोरी झाली, गुन्ह्याने कायद्यानं गुन्हा झाला, 4 वर्षाची शिक्षा भोगाने पुन्हा या. पुन्हा म्हणजे पुन्हा करण्याकरता नव्हे. पुन्हा म्हणून काय साधकाच्या अवस्थेमध्ये जास्त अडथळे येतील. हो, मग परीक्षा असते ना. म्हणून चुकून निषिद्ध कर्म जर घडले तर प्रायश्चित्त कर्म करावे. प्रायश्चित्त कर्म त्याच्यामध्ये आणखी 2 भाव मानले बरं का. प्रायश्चित्त कर्म साधारण व असाधारण असे 2 प्रकारचे आहे. प्रकारच फार आहेत बरं का, लक्षात ठेवावं लागतात. काय प्रकारच एवढे ते लक्षात राहत नाही. फक्त कर्म एवढंच आपल्याला माहिती आहे, पण कर्मामध्ये एक विहित आणि दुसरं निषिद्ध. परत विहित कर्मामध्ये पुन्हा 4 प्रकार. पुन्हा त्या प्रायश्चित कर्मामध्ये पुन्हा आणखी 2 प्रकार सांगितले. एक साधारण आणि असाधारण असे 2 प्रकारचे आहे. आपल्या हातून अमुक एक पातक झाल्याचे समजले तर त्यास पातकाची निवृत्ती करण्याकरता जे विधान शास्त्राने केले असेल ते असाधारण प्रायश्चित्त म्हणावे. एखादं अमुक आपल्याकडून पाप घडलेलं आहे आणि अमुक पाप घडल्यानंतर याच्या निवृत्तीकरता अमुक तुम्ही एक साधन करा, असं जे प्रायश्चित्त कर्मा करता सांगितले त्याला कोणता असाधारण. त्याला असाधारण बरं का. आता उदाहरण दिलेलं वरचं, संन्याशाने द्रव्याला स्पर्श केला, मग त्यांनी ह्याच्याकरता अशा पद्धतीनं ते करावं, हे असाधारण मनामध्ये येतं बरं का. आणि तेच जसे यतीस द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस उपवास हे प्रायश्चित्त द्रव्य ग्रहणाबद्दल सांगितले आहे, ते असाधारण प्रायश्चित्त कर्म होय. योगेश रूपाने काय घडलं तर या पद्धतीने त्याला तो उपाय सांगितला जातो, त्याला असाधारण प्रायश्चित्त कर्म म्हणतात. प्रस्तुत शरीरात साधारण प्रायश्चित्त करावे म्हणून सांगितले, ते कर्म करावे, त्याचे फल काय ते सांगण्यापूर्वी कर्माची माहिती देणे अवश्य आहे ती असे. आता साधारण असाधारण संपला. आता साधारण प्रायश्चित्त कर्माचा विचार मांडलेला आहे. रोज आपल्या जीवनामध्ये पाप घडतं. रोज आपल्या जीवनामध्ये पाप घडतं, त्याला त्यांनी सतत नामस्मरण करावं, हे साधारणामध्ये येतं बरं का. त्याची यादी त्यांनी पुढे दिलेली आहे की प्रस्तुत शरीरात साधारण प्रायश्चित्त करावे म्हणून सांगितले, ते का करावे व त्याचे फल काय हे सांगण्यापूर्वी कर्माची माहिती देणे अवश्य आहे ती कशी. फक्त वाचतो आणि थांबतो, याचा विस्तार पुढे आणखी आहे बरं का. त्याच्याकरता 3 प्रकारची कर्म पुन्हा सांगितलेत बरं का. संचित, प्रारब्ध, क्रियामान. पुन्हा तो कर्माचा विचार आहे बरं का. तो पुढचा विस्ताराने ते विचार मांडलेला आहे. फक्त आपण साधारण आणि असाधारण एवढे 2 भाग लक्षात ठेवा. एकंदर त्या
पूर्व पक्षाला सांगायचं आहे की कर्माने मोक्ष होतो. कर्माने मोक्ष होण्याकरता त्या कर्माचा किती बारकावा आहे त्यांनी विस्ताराने सांगितलं बरं का. आपण कर्म करतोय पण आम्हाला कर्माचा बारकावा माहिती नाही. माहिती कधी ऐकले कधी? हा नाही. एवढा कर्माचा विचार आहे रोजच्या जीवनामध्ये उठल्यापासून झोपेपर्यंत. म्हणून कर्माने शरीर बांधलेलं आहे, लक्षात ठेवा. फार नियम सांगितले, फार नियम सांगितले. शाळेत गेल्यानंतर नियम लागू होतात का नाही? हा किती वाजता शाळेत जावं लागतं? टायमिंग किती शाळेचं? 12ला. गेल्या गेल्या तिथं प्रार्थना पहिली. अरे मग तिथे गेल्यानंतर पुन्हा वर्गात जायचं. वर्गात गेल्यानंतर सर आल्यानंतर उभं राहायचं, त्यांचा आदर करायचा. तिथून शिकवलं जातं. पुन्हा तिथं अभ्यासच करायचा. 12 वाजता 2 वाजता सुट्टी झाल्यानंतर जेवायचं. जेवण झाल्यानंतर पुन्हा त्या बंधनातच राहावं लागतं दिवसभर त्याला. 5 वाजता ते म्हणजे ओ शाळेतही मला अभ्यास करायला होता आणि घरात पण अभ्यास करायला होता, खेळू दे की म्हणतोय, ते मोकळं सोडा की म्हणतोय. म्हणतो की तो शाळेतनं आलेल्या तुला म्हणता ना अभ्यास कर. हो शाळेतही सरांनी ते सांगितलं, घरात पण तुम्ही सांगताय. मग रागा रागाने ते दप्तर टाकून देत आहे. हेच नाही सगळ्यांचीच तर आहे ते. हो दिवसभर तिथं बंधनच की. कामावर गेलेला माणूस दिवसभर तिथं कामावर, घरात आल्यानंतर बायको म्हणते दळण घेऊन या. म्हणजे थोडस बसू दे की मला. साहेबाने दिवसभर उठा बसा करायला लावला आणि तू घरात आल्यानंतर उठा बसा करायला होतेस, ते कंटाळतोयस. बरोबर की नाही? कर्माचा संबंध एवढा आहे, उठल्यापासून झोपेपर्यंत, किंबहुना जन्माला आल्यापासून जन्माचा शेवट होईपर्यंत. मग त्या कर्मातला बारकावा सांगायचं, त्याला बारकावा सांगून शेवटी ते कर्मच मोक्षाला कसं कारण आहे हे पटवून द्यायचं आहे बरं का त्याला. हे सगळं शास्त्र पद्धतीने कर्माचा त्याने विचार मांडलेला आहे. म्हणतो कर्मानेच मोक्ष कसा वरतो, त्या कर्मातला त्यांनी विचार थोडासा मांडलेला आहे. बाकीचा विचार आपण पुढच्या पाठात बघू. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल.